असो एकदा सहज बोलता निज गुरुचे महात्म्य वानिता प्रेम दाटले साठ्यांचे चित्ता मेघास सादरता पुसती बाबांस घालावे गंगोदक स्नान इच्छा ही माझी मनापासून तदर्थ तुझ शिरडी लागून पाठवितो जाण मुख्यत्वे शिवाय तुझी अनन्य सेवा पाहुनी वाटे माझिया जीवा सद्गुरूचा तुझ संगम घडावा पायी जडावा तव भाव सार्थक होईल तव देहाचे परम कल्याण या जन्माचे जा जा काया मने वाचे लागे सद्गुरूचे पायांस मेघा पुसे तयांची जात वस्तुतः साठ्यांसही ती अज्ञात म्हणती कोणी अविंधही वदत बैसती मशिदीत म्हणूनी अविंध हा शब्द कानी पडता जाहली मेघामनी दुश्चित्तता नाही नीच यवना परता काय गुरुता तयाची नाही म्हणता साठे क्षोभती होय म्हणता पावेल दुर्गती काय करावे चाले नामती चिंतावरती तो पडला इकडे आड तिकडे विहीर दोलायमान मनी अस्थिर परी साठ्यांचा आग्रह फार केला निर्धार दर्शनाचा पुढे मेघा शिर्डीस आला मशिदीचे अंगणी पातला पायरी जो चढू लागला बाबांनी लीला आरंभिली उग्र स्वरूप धारण केले पाषाण हाती घेऊन वदले खबरदार पायरीवर पाऊल ठेविले यवने वसविले हे स्थान तू तो ब्राह्मण उंच वर्ण मी तो नीचाचा नीच यवन होईल विटाळ तुझ लागून जाई परतोन माघारा ते कातावलेपणाचे रूप तुझे प्रळय रुद्राचे स्वरूप पाहणारास होत थरकाप चळी कापत तव मेघा परिहा राग केवळ वरवर अंतरी दयेचा वाहे पूर मेघा थक्क विस्मय निर्भर कैसे मदंतर कळले या कोठे खेडा जिल्हा दूर कोठे लांब अहमदनगर माझे विकल्पाकृष्ट अंतर आविष्करण हे त्याचे बाबा जो जो मारू धावत तो तो मेघाचे धैर्य खचत पाऊल एक एक मागेच पडत जावया न धजत पुढारा तैसाच काही दिवस राहिला बाबांचा रागरंग पाहिला शक्य ती सेवा करीत गेला परी न पटला दृढ विश्वास पुढे मग तो घरासी गेला ज्वरार्थ झाला अंथरुणी खिळीला तेथे बाबांचा ध्यास लागला परतोनी आला शिर्डीस तो जो आला तोच रमला साई पायी भाव चढला साईंचा अनन्य भक्त जाहला साईच त्याजला एक देव मेघा आधीच शंकर भक्त होता साईपदी अनुरक्त शंकरची भावी साईनाथ तोच उमानाथ तयाचा करी मेघा अहर्निश साई शंकर नामघोष बुद्धीही तदाकार अशेष चित्त किल्मिष विरहित झाला साईंचा अनन्य भक्त साईंस प्रत्यक्ष शंकर भावित शंकर शंकर मुखे गर्जत अन्य दैवत मानीना साईच त्याचे देवतार्चन साईच त्याचा गिरिजारमण येच दृष्टीचा ठाव घालून नित्य प्रसन्न मन मेघा शंकरास बेलाची आवड शिर्डीत नाही बेलाचे झाड मेघा तदर्थ कोस दीड जाऊन निज चाड पुरवी तसे दीड कोसाचा काय पाड बेला लागी लंघिता पहाड परी पूजेचे पुरविता कोड फेडिता होड मनाची लांब लांबून बेल आणावा पूजा संभार पूर्ण मिळवावा ग्रामदेवांचा अनुक्रम घ्यावा सर्वांस वहावा यथाविधी मग त्याच पावली जावे मशिदी प्रेमे वंदावी बाबांची गादी करून या पाद संवाहनादी पादतीर्थ आधी सेवितो